नमस्कार माता भगिनींनो, जर तुमच्या परिवारामध्ये कोणाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फरवरी पासून एक पण हप्ता आला नसेल किंवा मार्च आणि एप्रिलचा पण हप्ता आला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण यामध्ये तुमच्याकडे आनंदाची बातमी आलेली आहे. कारण बघा, श्याम टीव्हीची बातमी आहे. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी. ई-KYCसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता. सरकार मोठा निर्णय घेणार आहे. हा निर्णय केव्हा घेणार आहे आणि किती तारखेपर्यंत मार्च आणि एप्रिलचे पैसे येणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा. तर बघा महिलांनो, लाडकी बहीण योजनेत ई-KYC न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. दरम्यान ई-KYCसाठी अजून एक संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ई-KYCची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती आणि ज्या महिलांची ई-KYC चुकली होती त्यांना 30 एप्रिल दिलेली होती. या दरम्यान एकूण 64 लाख महिला अपात्र झालेली आहे. महिलांना हा आकडा खूप मोठा आहे. 64 लाख म्हणजे खूप प्रमाणात महिला अपात्र झालेली आहे. ज्या महिला पात्र असूनही त्या पण महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहे. तर या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेत ई-KYC न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यासोबत ई-KYC दुरुस्ती देखील न केलेल्या महिलांचा लाभ मिळत नाही आहे. सोलापुरातील जवळपास 1 लाख महिलांनी ई-KYC केली नाही. लक्षात ठेवायचं महिलांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये 1 लाख महिलांनी आपली ई-KYC केली नाही. त्यामुळे पात्र असताना या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. तर ई-KYC का केली नाही की तांत्रिक कारणामुळे बऱ्याचशा महिलांची ई-KYC या ठिकाणी झाली नाही आहे. त्यामुळे लाभ कायमचा बंद होण्याची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे महिलांनी जिल्ह्याच्या बाल विकास अधिकारी कार्यालयात अर्ज करून मुदतवाढीची मागणी केली आहे. लक्षात ठेवा महिलांना, तर तुमची योजना बंद झालेली आहे तर तुम्हाला पण महिला बाल विकास ऑफिसकडे जावं लागेल, एक अर्ज करावा लागेल आणि मुदतवाढीची मागणी करावी लागेल. तर सर्व महिलांनी हे काम केलं तर 100% मुदतवाढ या ठिकाणी मिळणार आहे. एक संधी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. परंतु अजूनही यावर निर्णय झालेला नाही. कारण बरेचसे महिला अर्ज करत आहे संधी मिळावी म्हणून, पण यावर अजूनही कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही आहे. तर यामध्ये बघा, एक महत्त्वाचं या ठिकाणी आलेलं आहे. 15 किंवा 16 मे रोजी महिला व बाल कल्याण आयुक्त, उप आयुक्तसह अन्य अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. तर महिलांनो, 15 आणि 16 मेला महिला बाल कल्याण आयुक्त यांच्यासह अधिकाऱ्याची बैठक होणार आहे आणि या बैठकीत निर्णय घेण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. आणि ही बैठक का करण्यात येत आहे? कारण अजूनपर्यंत मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आणि हा हप्ता जो आहे हा तुम्हाला एकत्रित येणार आहे. तर 15 आणि 16 मेला बैठक झाल्यानंतर हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये लगेच पाठवला जाणार आहे. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होणार आहे. लाडकी बहीण योजनेत ई-KYC चुकीची माहिती दिली होती, त्यांच्या दुरुस्तीसाठी एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. ज्या महिलांची ई-KYC बाकी आहे त्यांना आमच्या कार्यालयाकडे त्यासाठी अर्ज केले आहे. आम्ही पत्रव्यवहार करून त्यांची मागणी कळवली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही मागणी केली जात आहे, असं अविनाश मगर, सोलापूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी सांगितले आहे. तर महिलांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहे. बरेचसे महिलांची तक्रार जी आहे महिला बाल विकास विभागाकडे जात आहे. कारण बऱ्याचशा महिलांनी आपली ई-KYC केली नाही, त्यामुळे अजूनपर्यंत हप्ते आले नाही. तर तुमच्याकडे ही आनंदाची बातमी आहे. तर 15 आणि 16 मेला जी बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये 2 महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. पहिला महत्त्वाचा निर्णय असणार आहे मुदतवाढचा आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय असणार आहे तुमची जे मार्च एप्रिलचे हप्ते आले नाही त्याबाबतचा. तर 15 आणि 16ला काय निर्णय लागतो याबाबतची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल. तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.